P1 चा षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या बाहेर दोन फिल्डर. हाईट फॅक्टर पाहावा लागेल. या अंपायर सिग्नल इट इज नो बॉल. पंचांचा आला कॉल आणि येतोय नो बॉल. म्हणजे आता संघाचं खऱ्या अर्थानं श्री गणेश झाला. संघाचं अकाउंट ओपन मैदानाच्या आतमध्ये होत असताना स्विच हिट करायचा प्रयत्न. फ्रीटचा बॉल होता आणि आता डॉट बॉल या बॉलवरती मिळेल. चला सिद्धिविनायक स्टार कोरावळे टीमचे कॅप्टन, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आयोजन कमिटीशी संपर्क साधा. सिद्धिविनायक स्टार कोरावळे अगदी स्विच हिट करायचा प्रयत्न म्हटला जाताना लगा तो आबाद नाही तो बरबाद. जर फ्रीटचा बॉल नसता तर वाटर सागरला बरबाद केलं असतं या बॉलला. फ्रीटचा बॉल आहे, बॅटर बचावला आणि आताचा हा बॉल आला डॉट. म्हटलं जाताना जर सुरुवातीपासून जर तुम्ही अटॅकिंग ग्रुप धारण करायचा प्रयत्न करताय पण तुमच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागतं. पुन्हा एकदा तेच चित्र अगदी अनुभवाची उंच अशी दोरी गोलंदाज आमिरकडे आणि त्या अनुभवाचा खऱ्या अर्थानं पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना आमिरला आपण पाहतो. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर आमिर. विशिष्ट दर्जाची गोलंदाजी. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉलला कॅरी केलंय आणि ते सलगसा येणारा हा 5वा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत अवघी एकच धाव त्यांना एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केले, ती देखील नो बॉलच्या स्वरूपात. पण त्यानंतर त्या एक्स्ट्राच्या नंतर एक जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अनिलचं पाहायला मिळतो. शेवटचा बॉल वाईड यॉर्कर तळलाय आणि इथे षटक क्रमांक झाला पहिला कंप्लीट. अवघ्या एका धावेचं षटक, अगदी अनुभवाची उंचशी दोरी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळायला हरकत नाहीये. अवघ्या एकाच धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळाला. विशिष्ट दर्जाची गोलंदाजी गोलंदाज आमिरची आपल्याला पाहायला मिळाली. देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक मखमली संधी. साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांचं करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा देखील आम्हाला सहकार्य लाभलाय त्याबद्दल आम्ही त्यांचा देखील आभार व्यक्त करू इच्छितो. या वेळेला कट करायचा प्रयत्न आतिशला पण पाहतोय. स्ट्रायकिंग एडला तिसऱ्या क्रमांकावरती आला. चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे गोलंदाज आमिरने गोलंदाजी केली ना, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन कामगिरी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भावेचा आपण पाहतोय. हा बॉल आला डॉट.
दिशा पाहावी लागेल. दिशा खराब. अंपायर सिग्नल यस, इट इज फाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होते 8 आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक 2 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये देखील एक एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळाली होती. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, गोलंदाज पोहोचेल पण बॉल चालला नो मॅच लँड मध्ये. एकच कंप्लीट. आता वैयक्तिक अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केले, ते म्हणजे बॅट्समन अतिश आणि सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर विचार करायला गेले तर सागरला शांत ठेवलं होतं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अमिलनं, पण आता त्याला अटॅकिंग रूप खऱ्या अर्थानं धारण करावं लागेल. आक्रमणाचं रूप खऱ्या अर्थानं त्याला धारण करावं लागेल. ओहो, चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी स्लोवर वन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भावेशची आपल्याला पाहायला मिळते. जर विचार करायला गेला ना तर भावेशकडे वेग तर नाहीये, पण त्याच्याकडे अचूक नियंत्रण, अचूक टप्पा आणि अचूक लेंथ आणि अचूक लाईन आपण पाहतोय. आणि त्या लेंथ लाईन वरती, टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज भावेशला आपण पाहतो. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता सलग 8 बॉल आतापर्यंत खेळल्यात बॅट्समन सागरनं, आणि त्या 8 बॉल मध्ये ओहो, क्लीन बोल्ट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वन मोर विकेट डाऊन. थोडस नाराज केलं बॅट्समन सागरनं, कारण त्याच्याकडून सासण्या टीमला भरपूर अपेक्षा होत्या, पण ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेच्या सामोरे तो जाऊ शकला नाही, आणि 0 अंकावरती त्याला परतावा लागला माघारी. 3 अंकावरती धक्का क्रमांक लागला. दुसरा आता ओव्हर नंबर 2 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, आणि दुसऱ्या षटकाचा शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 मधील अंतिम बॉल. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न अगदी सॉफ्टरनं केलेला. ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एकदा मिळेल स्ट्राईक, जरूर रोटेट होईल, आणि एका धावेच्या साथीनं षटक क्रमांक झाले कंप्लीट. ते बॉल दुसरं, आणि 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जगदंब सासरे संघ जाऊन पोहोचला 2 गड्यांच्या नुकसानात 4 अंकावरती. यस, 4 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं जगदंब सासने टीमचं. षटक क्रमांक 3 बाला. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल शफल झाला. शफल होता, सफल फटका केला. बॉलला पाठवला थेट
फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फाईन लेग मध्ये येणारा हा पहिला दमदार फाईन चौकार. बॉलवरती चौकारानं स्वागत केलंय बॅट्समन पंकज ना गोलंदाज बाळाचा. 8 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्याकडे लागला गेला पंकज या स्ट्रायकिंग एंडला यावेळेला बॅकफुटला येऊन कट करायचा प्रयत्न स्कोर कट केला फटका नेत्रदीपक आहे पण डीप मध्ये कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून हे चांगले फिल्डिंग. एकच धाव मिळेल सिंगल इथे मिळती आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक 9 अंकावरती कासवाच्या गतीने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. शांत गतीने वाहते इंद्रायणी आणि आता शांत आणि संयमी खेळी टीम जगदंब सासने संघाची. आधी स्ट्रायकिंग एंडला दिशा पाहावा लागेल दिशा कळप अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होते ऍड. फरक डबल डिजिट मध्ये. पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. आता लेंथ लाईन चांगली आहे आशाभूत नजरेनं बॅट्समन अतिशय पंचांकडे पाहिलं होतं पण पंच आपल्या निर्णयाची तटस्थतात. अंपायर सिग्नल डॉट बॉल. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय 15 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या फर्स्ट स्पेल मधील. ओव्हर पिच अगदी लॉफ्ट करायचा प्रयत्न प्रॉपर मिडलिंग झालेलं नाहीये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. सलग येणारा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर या मॅच मध्ये विचार करायला गेलं ना तर टीम कुलस्वामी ठोणे या संघानं डॉट पर्सेंटेज भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवल्यात. नेक्स्ट बॉल अतिसाडिया बॉल. या वेळेला देखील डॉमिनेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं जणू काय बॅटरला रोखलं जातं बॅटरला डॉमिनेट मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे आणि येणारा हा सलगचा बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी बालाची कारण बाळाच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती चौकार आला होता पण त्यानंतर त्यानं केलेलं हे जबरदस्त आणि अप्रतिम कमबॅक. क्रॉस बॅटेड केसाचा प्रयत्न फटका जबरदस्त आहे अगदी दूरवरचं अंतर चेस केल्या फिल्डरनं. एक तर कंप्लीट झाली आहे ॲक्युरेट थ्रो की मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता या एकाच धाव्यानं समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 3 चा खेळ ते कंप्लीट झाला आणि पहिल्या 3 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जगदंब सासने संघ जाऊन पोहोचला 2 गड्यांच्या नुकसानात 11 अंकावरती ठोक डिझे. धावा आपल्याला 11 पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं अडखळत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जगदंब सासने टीमची. अगदी ज्या फटक्यांच्या शोधामध्ये जगदंब सासने संघ तो फटका येत नाहीये ज्या फटक्यांची नितांत गरज तो फटका आता जगदंब सासने टीम साठी येत नाहीये. धाव्यांची कोंडी फोडावी लागेल. धाव्यांचा सूर आता खऱ्या अर्थानं गवसत असताना जगदंब सासने संघ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान संभाजी बेरे साहेबांना देखील आम्ही विनंती करतो या आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचं.
येस, सासणे गावाचा एक मखमली आवाज अर्थातच रामदासजी शिंदे सरांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं सातत्यानं भरपूर चांगलं समालोचन आपण त्यांचं ऐकत असतो आणि आता त्यांचं तिथे शुभाग बनवत असताना ओव्हर पिच पहिला बॉल आणि पहिला बॉल वरती केला भाऊ स्वागत. आता सुव्याक्स नाही तर षटकरानं केलं गोलंदाजाचं स्वागत आणि बॉलला फेकून दिलं थेट लॉंगर माउंट लाईनच्या बाहेर. साधावा षटकार. पहिल्याच बॉल वरती तडाखेबंद षटकार. दुसरा जबरदस्त टोला. वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. सलग या दोन बॉल वरती दोन तडाखेबंद. पहिल्या बॉल वरती ताकद आणि आताच्या या बॉल वरती नजाकत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण रामदास शिंदे सरांना पाहतोय. खऱ्या अर्थानं आपल्या मखमली आवाजाच्या जोरावरती त्याने प्रत्येकाच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थानं आदराचं घर निर्माण केलंय. सातत्यानं त्यांचा आवाज आपण या मसा परिसरामध्ये ऐकत असतो, मुरबाड नगरीमध्ये ऐकत असतो आणि आज आपल्या आवाजाच्या जोरावरती सासणे गावाचा अभिमान देखील त्यांना वाढवला, उंचावरती नेऊन ठेवलाय. त्याबद्दल रामदास शिंदे सरांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल, दिशा करा बॉबस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल यासाठीच फाईट बॉल. 24 ऑन बोर्ड. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आता खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात ती म्हणजे अतिच्या पाठमधून पाहावं लागेल. चांगली दिशा, चांगली लाईन, लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दोन बॉल वरती आक्रमण जरूर चढवलं ते म्हणजे गोलंदाज अमीरच्या अगेन्स्ट. पण त्यानंतर आता या बॉल वरती त्यांना केलंय कमबॅक. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता पहिले दोन बॉल बॅट्समन अतिशच्या नावावरती, पण त्यानंतर पुढचे दोन बॉल राहिलेत गोलंदाज आमिरच्या नावावरती. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. स्टिल टू गो. यावेळेला बॅटची बाहेरची एज, इनफिल्डच्या वर फटका उडवायचा प्रयत्न, फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठबरोबर. एक कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि आता दोन धावा केल्या गेल्यात सहजरित्या कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा मानस होतं पण तिसरी धाव घेण्याचं धाडस नव्हतं. सो इथे दोन धावा जरूर मिळतील टीम जगदंब सासणे संघासाठी. 26 ऑन बोर्ड. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. बॉल हवेमध्ये झेलची शक्यता. फटका फसला, फिल्डर पोहोचलाय पण कॅच झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. स्कोर कार्ड मध्ये आता करेक्शन करताना केलं जातंय. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 25 कारण 3 षटकांच्या अंती 11 धावा होत्या. पहिल्या बॉलवरती षटकाराला 17 धावा झाल्या. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकाराला 21 धावा झाल्या. त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला 22 धावा झाल्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट आले. 22 या अंकावरती धावफलक स्थिरवलं होतं. 5व्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्यानंतर 24 धावा बनल्या आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. म्हणजे आता 4 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 25. 25 on board, loss of 2 wicket. Fourth over completed on the scorecard from team जगदंब सासणे. या वेळेला एक्स्ट्राची धाव मिळेल का पाहावं लागेल. पंच आमच्याकडे जरूर वळतील. अंपायर सिग्नल ICC नियम क्रमांक 21.
उल्लंघन करत असताना पंच दर्शवतात अंपायर सिग्नल येस इट इज नो बॉल. म्हणजे आता एबीपी माझा ची टॅगलाईन उघडा डोळे पहा नीट पुढचा बॉल असेल फ्रीट. पंचांचा हेलिकॉप्टर फिरला पंचांचा पंखा फिरत असताना फ्रीटचा बॉल फुल टॉस ऑल साइडला फुल टॉसचा केलाय. आता फुल टोल वसूल बॉलला पाठवून दिलं थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा सिक्सर. आतमध्ये गुरुच्या अगेन्स्ट बॅट्समन आतिश झाला. आता सुरू नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल घरचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट रायझिंग स्टार रावगाव. म्हणजे यजमान बनाम पाहुणे असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. तर चला सिद्धिविनायक स्टार काकडपाडा टीमचे कॅप्टन आणि रायझिंग स्टार रावगाव टीमचे कॅप्टन या आपण. हॅलो हॅलो चिक हॅलो चिक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान रावगाव गावाचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य महेंद्रजी गोरले साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यासाठी व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होते ऍड आणि सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी अभिदादा जाधव यांच्या माध्यमातून बॅटरसाठी तब्बल रोख रक्कम 500 रुपीचं कॅश प्राइज असेल. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला ऑन साइडला खेचलाय फटका नेत्रदीपक पूल केलाय पण आता पूल अनसक्सेसफुल ठरलाय. टिपला जाईल आणि संपला बॅट्समॅन आतिशचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. हॅलो 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 चिक. पूल केला होता आणि आता पूल अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवरती तर 2 तडाकेबंद षटकार जरूर ठोकले होते आतिशनं गुरुच्या अगेन्स्ट. पण त्यानंतर त्याला 3ऱ्या बॉलवरती क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये चोख प्रत्युत्तर दिलंय आतिशला या विकेटच्या समाप्तीनंतर. विकेट संपादित केली आहे 39 अंकावरती. 3रा धक्का लागलाय टीम जगदंबा सासने संघाला. आता शेवटच्या अंतिम 3 बॉल 17 क्रमांक 1 मधील. तर चला रायझिंग स्टार रावगाव टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक स्टार काकडपाडा टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. फुलर लेनचा बॉल ओव्हर द बॉलर नेट खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर चांगले फिल्डिंग दाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 कंप्लीट केल्यात. 3रीचा प्रयत्न होईल का? नकार दिला. मानस होता बॅट्समन ओमकारचं 3रीच्या प्रयत्नामध्ये पण धाडच नव्हता. सो इथे 2च धावा मिळतील. 41 ऑन बोर्ड 41 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. स्टील टू गो शेवटच्या अंतिम 2 बॉल इनिंग नंबर 1 मधील. फुलर लेनचा बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉलला तर स्टॉप जरूर केलंय. 2रीचा कॉल पुन्हा एकदा दिलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सातत्यानं सिंगल डबल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचा एक अंतिम बॉल लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 17 क्रमांक 1 मधील शेवटचा बॉल. गुरुच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा ओमकारला आपण पाहताय ज्यानं पहिल्या 2 बॉल फेस करत असताना 2 डबल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. त्यामध्ये वैयक्तिक 4 धावा आत्ता बनवल्या त्या म्हणजे ओमकारला. पण या आधी अतिशय चांगले बॅटिंग म्हणावे लागेल कारण एकेरी अति खिंडतनं लढवली आहे. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल शफल होऊन फटका खेळायचा प्रयत्न. सिंगल तर जरूर मिळेल बाईकच्या स्वरूपात. म्हणजे आता यस बॅटिंग रिव्ह्यू. आता थर्ड अंपायरला चॅलेंज करण्यात आला. बॉल नक्की लेगस्टिकच्या वरून गेलाय की नाही का लेगस्टिकच्या बाहेरून गेलाय पाहिलं जाईल. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे बाईच्या स्वरूपात इथे सिंगल मिळेल आणि 2 धाव्यांची पेनल्टी टीम कुलस्वामीने ठुणे संघाला देखील दिली जाते. 2 धाव्यांची पेनल्टी इथं दिली आहे. जगदंबा सासने संघ जाऊन पोहोचलाय. येस 44 धावा बॅटिंग करत असताना बनवल्या. त्यामध्ये पॅनल्टीच्या 2 धावा ऍड होतील. म्हणजे आता 46 धावा बनल्यात टीम जगदंब सासने संघाच्या माध्यमातून. आणि 47 धाव्यांचं भलं मोठं माफक लक्ष उभं ठेवलंय ते म्हणजे टीम कुलस्वामीने ठुणे या संघाच्या अगेन्स्ट. त्यानंतर जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट रायझिंग स्टार रावगाव. या 2 टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. मी विनंती करेल अनंताजी घागस साहेबांना, साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. यस टॉस बॉक्स आपण पाहतोय खऱ्या अर्थानं काकडपाडा चषक 2025 चा टॉस बॉक्स. आणि त्या टॉस बॉक्स मध्ये केला जातो टॉस. तिथे आपल्यासोबत जोडले गेले डोलखाम विभागाचा मखमली आवाज, डोलखाम विभागाची मुलुक मैदानी तोफ अर्थातच दत्ता फर्डे सर. अनंताजी घागस साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. तर नाणेफेकीचा कोल या ठिकाणी जिंकलेला आहे रायझिंग स्टार रावगाव. प्रथमतः मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठाकडे वळायचं आहे. आपण व्यासपीठावर जाऊन असं नसतं बा. तर प्रथमतः आपण टॉस जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. प्रत्येक कर्णधार टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणच करतो. याचं विशेष कारण मी विचारणार नाही, परंतु असं का घडतं? कारण रिकी पॉन्टिंग असा होता त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कधी फिल्डिंग घेतली नाही, त्यांनी बॅटिंग घेतली. क्षेत्ररक्षण करण्याचा. अच्छा हरकत नाही. म्हणजे तुम्ही बॅटिंग करण्याच्या याच्यामध्ये जास्त आत्मविश्वास नाही आहे. हरकत नाही आहे. समोरची टीम होम टीम आहे, काकडपाडा टीम. मैदान हे त्यांच्या गावचं आहे. या मैदानावर त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे. तर कशा प्रकारचं बॅटल असेल एकंदरीत? कमीत कमी धावून रोखण्याचा प्रयत्न करू. बॅटल कसं असेल? बॅटर तर चांगलंच आहे त्यांचं. बॅटल म्हणजे युद्ध कसं असेल? युद्ध तर खूप एक चांगलीच लढत बघायला भेटेल सर्वांना. क्या बात आहे. हरकत नाही आहे. कॅप्टन थोडे गोंधळले, हरकत नाही, परंतु मॅच गोंधळता कामा नाही. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही तो काय विषय नाही, मॅच ती मॅचच होणार आहे. बॅटिंग असो या बॉलिंग असो, आम्ही समोरच्या टीमला टफ देणार हा आमचा धाडसी निर्णय. चला धाडसी निर्णय, धाडसाचं स्वागत केलं जातं. आणि मॅच खेळताना कन्फ्यूज राहायचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. रायझिंग रायगाव ना रायझिंग स्टार रावगाव won the toss, elected to field first and invited home team for the batting. Thank you very much.
फुल टॉस ऑन साईडला फुल करतायत आणि पहिला चेंडू 30 सर्कल पार करत असताना हा आलाय पहिला चौकार. तर आपण व्यासपीठाकडे वळतोय. सन्माननीय आदरणीय अनंताजी कागज साहेब यांच्या माध्यमातून आपण टॉस बॉक्स कव्हर केला गेला. आपण करूया त्यांचा भव्य सत्कार. संपूर्ण व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून काकडपडा चषक 2026 मध्ये मी विनंती करतो कल्पेशजी मारसे यांना की अनंत काकासाहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण मुख्य क्रीडा मंचकावर करायचा आहे. पत्रकार अनंत काकासाहेब जे वाचा फोडतात तरी ते थोडी इंजुरी झाली आहे कारण टेनिस बॉल आहे इतका धोका नाही आहे परंतु तरी देखील काही वर्षामध्ये मला वाटतं आता हेल्मेट घ्यायला हरकत नाही आहे कारण इनोव्हेशननुसार प्रामुख्याने बघितलं तर जास्त ऊन झाल्यानंतर काही खेळाडू दगावतात. लेदर बॉलमध्ये चेंडू लागल्यानंतरही खेळाडू दगावलेत. मग फिल युजेस असेल रमन लांबा असेल हे खेळाडू आपण पाहिलेत की ते चेंडू लागल्यामुळे त्यांचं त्या मैदानावरच डेथ झाली आहे. मग असं असताना स्वतःला देखील सावरणं गरजेचं आहे. तुमचं फुल सेफ्टी असेल तर मात्र केविन पीटरसनच्या पाठीमागे बॉल लागला होता ब्रेटलीचा. इनसाइड आउट वॉट अ क्रॅकिंग शॉट. चेंडू सरळ ट्रॅव्हल आणि कॅच पकडली आहे. काय कॅच पकडली आहे. पहिल्या रनवे मध्ये कॅच सुटली होती दुसऱ्या रनवे मध्ये कॅच पकडली गेली अँड दिस इज द डिफिकल्ट अँड द ब्रिलियंट कॅच द कॅच ऑफ द आफ्टरनून अँड कॅच ऑफ द मॅच. सुपर कॅच. फर्स्ट विकेट इज डाऊन. पता असताना हर्षल भावेश तंबूच्या आश्रयाला गेलेत. एक गडी बाद 4 चौकार भावेशने मारला होता आणि तदनंतर तर या कॅचसाठी भिकाजी पाडोळे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 100 रुपये प्राप्त झालेत. यावेळेस परफेक्ट ऑफ स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पंच निश्चित करतात की ती लेंथ ऑफ स्टंपच्या फारच बाहेर होती. व्हाईट बॉल आलाय. प्रवीण विशे हे आमचे चांगले मित्र आहेत आणि या खेळाडूची आम्ही लहानपणापासून यांची गेम पाहिली आहे. ज्यावेळेस स्पेशली ते वडवली आणि शिरोशीच्या मैदानावर येत असायचे तिथे क्रिकेट आम्ही सातत्याने पाहिलं. एकत्र देखील आम्ही भरपूर क्रिकेट खेळलो आहे. त्यानंतर समालोचन क्षेत्रामध्ये देखील प्रामुख्याने आम्ही 2011 पासून करतोय आणि तेव्हापासून या खेळाडूंना पाहतोय. इथे कॅच ड्रॉप झाली. शॉर्ट कव्हरला जमीन लगत ही कॅच होती आणि ही कॅच त्यांना कव्हर करणं इतकंही शक्य नव्हतं आणि त्या कारणाने ही कॅच ड्रॉप झाली. कधी हाताला जर चेंडू लागला तर आपण म्हणतो की ही कॅच असते कारण स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आता वाढलं आहे. तुमचा फिटनेस असणं गरजेचं आहे. तुमचं कॅचिंग पोझिशन असेल तुमची आय साईड असेल एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर टू दी फिल्डिंग when you are going for defending the score. तर थुले संघाला 47चं टार्गेट असताना धावा झाल्या 6. एक गडी बाद. स्क्वेअर कट परंतु पॉईंटचं क्षेत्र ज्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जॉन्टी रोड्सने राज्य केलं हर्षल गिब्सने राज्य केलं रवींद्र जडेजाने राज्य केलं युवराज सिंगने राज्य केलं ती क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षक तो खरा रक्षक आहे. तर इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव मिळाली आहे. एक गडी बाद 7 सिंगल डबल आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन करत असताना तर 9.50 च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत प्रति षटकामागे. हो प्लेड ऑन. थोडंसं द्विधा अवस्थेमध्ये खरं तर बघितलं तर सरळ बॅटने न खेळता ऑन साईडला ते फ्लिक करायला गेले होते
बॅट अँड पॅडमधून हा चेंडू बघितला तर ऑफ स्टंप पूर्ण गेला, थोडासा टर्न झाला आणि ही मूवमेंट कधी कधी एक्स्ट्रा मूवमेंटपेक्षा थोडी जी मूवमेंट असते ती बॅटरला कन्फ्यूज करते आणि ती द्विधा परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. 24मध्ये 10.0 शून्यच्या सरासरीने 40 करायचे, धावा झाल्या 7. 47चं टार्गेट असताना राहिल्या 24मध्ये 40 धावा. जगदंब सासने या संघासमोर खेळत असताना ठुणे या संघाला, कुलस्वामिनी ठुणे, आमच्या शहापूर तालुक्यामध्ये पण एक ठुणे आहे, जगनदादा वेखंडे यांची ठुणे, आणि ती यात्रा पण मला वाटतं जगप्रसिद्ध आहे. त्याने नाही पाहिला पुणा, त्याने आमचा येऊन ठुणा बघावा असं ती म्हण आहे. परंतु हा मुरबाडचा ठुणा आहे, तो शहापूरचा ठुणा आहे. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करायला गेले परंतु लेंथ लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि अशा पद्धतीने आला आणखी व्हाईट बॉल. तर व्हाईट सकाळपासून आम्ही भरपूर पाहिलेत इथे, व्हाईट बॉलची पर्सेंटेज खूप पाहिलेत. गोलंदाजाकडे जे असणारं स्किल आहे ते वापरणं गरजेचं आहे. जेवढे कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल ती मॅच डिपेंड होऊ शकते. शॉर्ट ऑफ लेन्स स्लाइस करायला गेले, बॉडी बॅलन्स नव्हता बॅट्समनचा. एजसाठी का आपल्याकडे नाही आहे स्निकोमीटर, अल्ट्रा एज ही सिस्टीम अजूनपर्यंत तरी आलेली नाही आहे, ती येईल त्यावेळेस आपण निर्णय देऊ. चैतन्य गोलंदाजी मार्कवर आहेत. थोडंसं रनवेमध्ये चैतन्याला थोडीशी समस्या जाणवली. एक गडी बाद 8 अराउंड द विकेट. यावेळेस ड्राईव्ह करतायत कव्हर झोनमध्ये, डायरेक्ट थ्रो स्टंपवर आणि फलंदाज धाव कंप्लीट करू शकला नाहीये ना. फायनली फिल्डिंगच्या जोरावर आणखीन एक विकेटचं या ठिकाणी होईल पतन. रनआउट धावचीत च्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज ठुणेकरांचा धावचीत धावबाद झालाय. भरपूर अनुभवी असे खेळाडू आहेत आमिर, परंतु परिस्थिती चांगली नाहीये. 2 फलंदाज त्यांनी गमावलेत. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं विराट कोहली स्टँडच्या समोरून चेंडू त्या ठिकाणी पार होतोय आणि आलाय चौकार. माननीय आदरणीय श्रीमान तानाजी भेरे साहेब यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचा करतोय भव्य सत्कार. मी व्यवस्थापन समितीतील महत्त्वपूर्ण व्यक्ती अजित घागस आपणास विनंती करेल की तानाजी भेरे साहेबांचा करायचंय हा भव्य सत्कार. मायाची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, तदनंतर एक मोमेंटो सन्मान चिन्ह. तो वाईड आलाय. 13 धावा. चैतन्य फुल टॉस बॅट आणि दांड्या एसटी उडाली आहे, दांडी गुल झाली आहे आणि फलंदाज त्रिपाळशीत क्लीन बोल्ड.
षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना 2 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हरमध्ये बाकी आहे. तर 3-13 ही परिस्थिती थोडीशी अवघड होत चालली, कारण महत्त्वपूर्ण खेळाडू इथे धावचीत स्वरूपात, त्रिफळाचीत स्वरूपात, कॅचिंग स्वरूपात बाद झालेत. अपर स्लाइस कव्हरच्या डोक्यावर चेंडू अतिशय वेगाने रॅपिड फायर अँड देन टेक अ स्पीड लाईक ॲज अ ट्रेसिंग बुलेट अँड देयर इज अ 4. चैतन्य याने ऑफ स्टंपवर विथ दिलं. विथ देत असताना बॅट्समनला रूम मिळालं. रूम मिळत असताना बॅटचा फेस ओपन केला आणि शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून मिस टायमिंग, नजरअडी दुर्घटना घडली. विकेट किपर कॅच पकडणार. 101% ऑस्ट्रेलियन स्टाईलने ही कॅच पकडली आहे आणि 1 मोर विकेट इज डाऊन ॲज अ फॉर्म ऑफ द कॉट बिहाइंड अँड देयर इज 1 मोर विकेट इज डाऊन. फेल ठरलेत. सूरज पण बाद झालाय. तर सूरज चार गडी बाद 17 अशी अवस्था आणि मला वाटतं पुणेकरांवर भरपूर मोठा आहे खतरा. हा खतराच म्हणायला लागेल, कारण प्रत्येकजण येतो कॉन्ट्रीब्युशन 0 आणि हिरो बनण्याच्या प्रयत्नामध्ये ते कुठेतरी स्वतःची विकेट थ्रो आऊट करतायत, विकेट फेकतायत. ज्या ठिकाणी पार्टनरशिपची गरज असताना ही मॅच त्यांनी हळूवार पद्धतीने कठीण अवघड थोडीशी करून ठेवली. परंतु इथून आमिर हा असा अनुभवी खेळाडू आहे, त्याची बॅटिंग जर लागली तर बदल घडू शकतो. शेवटी बदल हा निसर्गाचा नियम आहे. तुमच्यात जर बदल करण्याची क्षमता नसेल तर तुम्ही शिल्पकार बनवू शकत नाही आहेत विजयाचे. विजयाचं शिल्पकार बनायचं असेल तर यू शुड नेवर गिव्ह अप माय डिअर बेस्ट फ्रेंड, बिकॉज डोंट ट्राय and don't cry. If you have आमिरने गिवअप केलं. आमिरला गिवअप करण्यास भाग पडलं. मधला स्टंप उडवला आणि मला वाटतं ज्या विजयाच्या ज्या आशा होत्या ज्या अनुभवी खेळाडूवर त्या धुसर होत चालल्यात. आता ठुणेकर एक एक खेळाडू पाठवण्याच्या तयारीत आहेत आणि आणखीन एक विकेटचं पतन झालंय. आता येतोय सागर. हर्षल क्या बात आहे. पहिला चेंडू हर्षलने आमिरला त्रिफळाचित केलं आणि बाद करण्यामध्ये यश आलंय. 5 फलंदाज अवघ्या 17 मध्ये परतलेत. अराउंड द विकेट हर्षल. यॉर्कर हा देखील स्टंप लाईनच होता. जर मिसआउट झाला असता तर आणखीन एक विकेटचं पतन होऊ शकलं असतं. सासने टीम हा सामना जर जिंकल्यास 5 गोडांबे नाही 5. आता लिहिताना तरी माणसाने व्यवस्थित लिहावं. तर 5 कोंबडे असं लिहिण्या ठिकाणी त्यांनी कोंडबे लिहिले तर हरकत नाही. अन्नदाते अभिभाऊ जाधव मुरबाड पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष आहेत.
यांच्याकडनं 5 कोंबडे मिळतील सासणे गावातील या टीमला, ही मॅच जिंकली तर. त्रिफळाचीत बाप रे बाप, काय जबरदस्त या ठिकाणी नेम पाहायला मिळतोय. खतरनाक बॉलिंग, परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर, बॅट्समननं मिस आउट केलं आणि तिथे गोलंदाजाने हिट आउट केलं. अशा पद्धतीने आलाय आणखीन एक क्लीन बॉल. 1 मोर विकेट इज डाऊन. 6वा फलंदाज स्वस्तात परतलाय. सहा गडी बाद 18 अशी नाजूक अवस्था आहे. जिंकणं हे स्वप्न थोडंसं दूरच आहे. आता विकेट टिकवणं हे स्वप्न सुरुवातीला असेल. 6 फलंदाज गमावलेत आणि गोलंदाज हर्षल असा आहे की त्याने स्टंप अटॅक सुरू केलाय. बुमरा येतो, बुमरा सासरे संघाचा बुमरा प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकतोय. मध्ये 29ची गरज. गती आहे, टप्पा अचूक आहे, लेन चांगली आहे, या गोष्टी असतील तर तुम्ही इफेक्टिव्ह ठरता. इथे गुड लेंथ टाकली, गुड लेंथवरनं स्किड झाला चेंडू. सबमरीन पद्धतीने बॅट्समन बॅकफुटला गेले आणि बॅकफुटवरून जाऊन तुम्ही ती लाईन आणि लेंथ वाचणं थोडं अवघड असतं. अशा पद्धतीने आला आणखीन डॉट बॉल. हर्षल वेल बॉलिंग, अप्रतिम लाईन, अप्रतिम लेंथ. तर हर्षलसाठी 200 रुपये प्राप्त झालेत सन्माननीय आदरणीय संभाजी बेरे साहेब यांच्याकडनं. सुट्टे मिळाले असते तर बरं झालं असतं. तर 200 रुपये हर्षलला मिळालेत त्रिफळाची ज्या विकेट्स घेतल्यात त्यासाठी स्पेशली. तर अशा पद्धतीने धावसंख्या धावफल कवर 13 मध्ये 28ची गरज. 6 गडी बाद 19 झाल्यात. षटक क्रमांक 3 आणि अंतिम चेंडू असेल. आणखीन एक विकेटची संधी येऊ शकते हर्षलला. इनसाइड आउट आणि मी म्हटलं संधी आली, संधीचं सोनं केलं आणि त्या ठिकाणी आपण बघितलं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये स्लिप पॉइंटला क्षेत्ररक्षक आले आणि ही कॅच कंप्लीट केली आहे. हर्षलला मिळाली विकेट. तर मला वाटतं आणखीन पैसे द्यायला हरकत नाही आता. जे तर हर्षलला विकेटसाठी 200 रुपये प्राप्त झालेले आहेत. तर हर्षल ते नंतर येऊन आपण घेऊन जायचंय, हरकत नाहीये. अप्रतिम बॉलिंग राहिली. 7वा फलंदाज त्या ठिकाणी गमावला गेलाय आणि चित्र सुस्पष्ट आहे की आता कोणी कार्लोस ब्रॅथवर्ड येणार नाहीये की जो 4 षटकार मारून वेस्ट इंडिज सारखा वर्ल्ड कप इंग्लंडच्या तोंडामधून घेऊन गेला. तसं आता परिस्थिती नाहीये ना. 7 गेलेत, 3च बाकी आहेत आणि टेल एंडर सुरू झालेत. आणि टेल एंडर सुरू असताना 12 मध्ये 28, 14च्या सरासरीने थोडंसं नाही तर भरपूर अवघड वाटतंय. $2026 काय इंग्रजी नूतन वर्ष वेगळाच मला वाटतोय. आज पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा. गोलंदाजांचा दिवस आहे. आज सकाळपासून आम्ही पाहतोय गोलंदाजांचा दिवस आहे, फलंदाजांचा दिवस नाहीये. 12 मध्ये 28ची गरज. आता एंड चेंज झालाय, नशीब चेंज होऊ शकतं का हे देखील बघावं लागेल. अराउंड द विकेट इथे मिस टायमिंग आणि कॅच ड्रॉप झाली. गोलंदाज आपल्या
चेंडूच्या रेषेत आला नाही, त्याला बॅकअप देखील नव्हतं आणि ही कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल मिळाली. 11 मध्ये 27ची गरज. तेजस आले दादा. हो, चांगली लाईन ऑफ स्टंपवरनं खाली राहिला आहे आणि अशा पद्धतीने आपण बघितलं तर हा डॉट बॉल येतोय. 10 चेंडूमध्ये 27 धावा. प्रेक्षक राजा थोडेसे कमी आहेत, ते मला वाटतं शनिवार रविवारी भरपूर वाढतील. आज थोडे कमी आहेत. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल आणि आणखीन एक संधी गमावली आहे बॅटरनी. तर चेंडू ज्या पद्धतीने मिरिटवर खेळणं गरजेचं असतं, इथे गोलंदाज त्याच्या स्किलनुसार टाकतोय, फलंदाज त्याचं स्किल इथे वापरत नसताना त्याचा परिणाम आता डॉट बॉल पर्सेंटेज वाढलेत. आस्किन 100 वाढलाय. 9 मध्ये 27 करायचेत. फुल टॉस स्टेट डाऊन द ग्राउंड. नाही झेलू होऊ शकत. लॉंगनवर क्षेत्ररक्षक आले. एकच मिळणार. 26ची गरज. 8 मध्ये 26. आठ चेंडू आणि 26 धावा. आपण पाहतात ग्रामस्थ मंडळ काकडपाडा व सिद्धिविनायक स्टार काकडपाडा यांच्या संयुक्त माध्यमातून पर्व पहिलं काकडपाडा चषक 2026. लेग ग्लास केलाय. चेंडू फाईन जातोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या शर्यतीमध्ये पहिल्यांदा ससा आणि कासवामध्ये जिंकला होता ससा, नंतर कासव. नंतर काय झालं ती स्टोरी जर बघितली तर दोघांनाही समस्या आल्या, दोघांनाही एकमेकाची साथ मिळायला लागली. इथे मात्र जर बघितलं तर चेंडूने हरवलंय, क्षेत्ररक्षकाला हरवलंय. 4 मिळाल्यात. मस्ट निडेड चौकार. कदाचित आता बदल होऊ शकतो. 7 मध्ये 22ची गरज. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल असेल. 21ची गरज आहे. 7 मध्ये 21. आक्रमण तर करावं लागणारच आहे, कनेक्शन करावं लागणारच आहे, कारण पर्याय नाही आहे, गत्यंतर नाही आहे. डू ऑर डाय. नॉकआउट मॅचमध्ये हाच असतं. आज करा, त्या क्षणी करा, त्याच वेळेस करा, नाहीतर घरी जा. ड्राईव्ह करतोय. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. डीपमधून आले. 1 मिळणार. एकच मिळणार. षटक समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7 गडी बाद. 27 राहिल्या. 6 मध्ये 20. अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर अक्षय येतोय. सासने टीमनी हा सामना जिंकली तर अभिभाई जाधव यांच्याकडनं 5 कोंबडे आहेत. ही गुड न्यूज आहे. फक्त एक मॅच जिंकायची आहे आणि संपूर्ण 11 खेळाडूंना भरपूर मेजबानी. पहिला डॉट आला. 5 मध्ये आता 20 करायचे आहेत. समीकरण थोडं नव्हे तर भरपूर अवघड झालंय. 5-20 म्हणजे एकंदरीत तुम्हाला 3 षटकार मारावे लागतील आणि 1 बॉलवर 2 धावा काढायला लागतील. अवघड आहे. स्लोवर 1. चेंज ऑफ पेस. लेग स्टंपच्या बाहेर वाईड. 19 धावांची गरज. तर ताकद लावायला लागेल, टायमिंग करावं लागेल, तर कुठेतरी
तो संयोग जुळून येईल आणि चौकार षटकार पाहायला मिळतील. हो, हॉरिझॉन्टल बॅटिंग खेळायला गेले, चेंडू समोरून उडला आणि ऑफ स्टंपवर गेलाय, आला डॉट बॉल. अवघड आहे ही मॅच, जिंकणं थोडंसं अवघड आहे, कारण 3 मध्ये 3 षटकार शक्य आहेत का या सिच्युएशन मध्ये. बॅट्समनचं कनेक्शनच होत नाही. फुलटॉस स्वीप केलाय, फिल्डर आहे डीपमध्ये, एकच मिळेल. आता 3 मध्ये 3 6. शक्ती चषक 2018 मध्ये जयेश पाटील या खेळाडूने 3 मध्ये 19 काढले होते. इथे 3 मध्ये 18च काढायचे आहेत. कोणाला काढायचे आहेत तर गुरुनाथला, ठुणेकरांच्या गुरुनाथला. आमिरला विश्वास आहे की गुरुनाथ काढील 3 मध्ये 18, तो काढू शकतो. परंतु जर पहिलाच डॉट झाला तर मग नाही काढू शकत. पहिला षटकार मारला तर मारू शकतो गुरुनाथ. तर बघायचंय क्या बाद आहे, व्हॉट अ कव्हर ड्राईव्ह. राहुल द्रविड सारखा फटका सजवलाय, परंतु राहुल द्रविडची गरज नव्हती इथे आपल्याला. एकच मिळाले आणि चित्र सुस्पष्ट झालंय की आता समीकरण असं असेल की 2 मध्ये 17, मला वाटतं 5 कोंबडे प्राप्त व्हायला हरकत नाहीये. सासनेकर भरपूर पार्टी मील आणि तुम्ही फिस्ट करू शकता, कारण अबुभाई अन्नदाते यांच्याकडनं 5 कोंबड्या तुम्हाला प्राप्त होणार आहेत. फुल टॉस मिस टायमिंग आहे, जेल ड्रॉप झालाय, एकच मिळाले. नो बॉल आहे का? नो बॉल. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. ओके, थर्ड अंपायर आपण बघायचे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे सॉफ्ट सिग्नल नो. आता बघायचं तुमचा काय निर्णय आहे तो. नो बॉल, कमरेच्या वरती आहे, नो बॉल आहे. फ्री हिट असेल. गुरुनाथ यू कॅन डू इट. क्या बात आहे, गुरुनाथ आला डॉट. खेळ खलास. आता समीकरण संपलं. 1 मध्ये 15 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी होणार नाही. इंग्रजी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 मध्ये 15 होणार नाहीयेत. चला, मॅच जिंकली आहे. सासनेकर 5 कोंबडे मिळाले तुम्हाला, हरकत नाहीये, भरपूर एन्जॉय करा.